हॅलो 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 हा 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 आता सगळ्यांना एक विनंती आहे, बरोबर 2 तास सगळ्यांनी फ्रेश बसायचं. फ्रेश तुम्ही आजारी आहे काय? सगळ्यांनी फ्रेश बसायचं. पुढे बसलेले लहान मुलं हाताची घडी, नाकात बोट, आपलं तोंडावर बोट, सगळ्यांनी अजिबात बोलायचं नाही. हाताची घडी, बेटे बेटे सावधान. कट्ट्यावर बसलेले दादा इकडून बसा. हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, एक विनंती आहे, तुम्ही शांततेचं सहकार्य द्या. 2 तास कार्यक्रम चांगला होईल. तुम्ही फक्त कालवा गडबड गोंधळ करायचा नाही. कार्यक्रम सुंदर होईल. फक्त सगळ्यांनी फ्रेश बसायचं 2 तास. ओके? पुढे बसलेले ए बिंड्या, ए बिंड्या, पुढे त्यांना कोणतं मध्ये तुझं बसवा लहान मुलं. आजूबाजूला उभारलेले सर्व उभारले त्यांनी बसून घ्यावं ही विनंती. हा 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 अहो प्रथम नमन करू त्या गणनाथा. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात गणपतीला वंदन करून होते. नामदेव महाराज गात्याची सुरुवात करतात. गात्यातला पहिला अभंग आहे कोणता? अहो प्रथम नमन करू त्या गणनाथा, उमा शंकराची या सुता, तव चरणावरी ठेवितो मी माथा, साष्टांगी नाथा हो दंडवत करीतो नमन तुला गणराया. दादा जमाना ऍडव्हान्स आला, डीज आहे. लोकांना जुन्या चाली आवडायच्या बंद झाल्या. जुन्या चालीचा भारूड करा आला की लोक झोपली म्हणून समजा. चाली कुठे लावावं लागतात तात्या, चाली कुठे लावावं लागतात. औरी सदिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है. त्याशिवाय लोकांना करंट आलेगत होत नाही म्हणून करीतो नमन तुला गुरुराया, करीतो नमन तुला गणराया, करीतो नमन तुला गणराया. करीतो नमन तुला गुरुराया, करीतो नमन तुला गणराया, करीतो नमन तुला गुरुराया. घरी ताप देते म्हणून कसं होतं, कीर्तनाला येते येताना संग 2-4 नाती, कीर्तनात वळत बसती कापसाच्या वाती, मग डोक्यात राहताय तुमच्या माती. 2 तास फाउंडेशन आलो नका. दादा मावशी आमची भाषा कळते ना, तात्या आमची भाषा कळते ना, भाषा कळली तर सगळं आहे. काल रात्री कार्यक्रम आमचा कुठं कराडला, कार्यक्रम संपला 10ला. मावशी कार्यक्रम 10ला संपला. तुमच्यासारखी लोक प्रेम म्हणली मोहिते महाराज आता कुठं
जाताय उद्या सकाळी जावा एका घरात झोपा एका घरात झोपायला आम्ही गेलो त्या घरात 81-85 वर्षाची म्हातारी होती मावशी दादा मला डोक्याखाली उशी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही मी त्या घरातल्या आजीला म्हणलं आजी उशाला काय हाय का आता मला का माहिती त्या आजीच्या नातीचं विना उशाच होत तिनं चालू केलं कुठलं रे बाबा उशाला लग्नाला 10 वर्ष झाली उशाला अजून काय नाही हिरी ढकल तुझ्या उशाला मी कुठल्या उशाला म्हणलं होतं तात्या आबा कुठल्या उशाला आणि ती मावशी म्हणते उशाला काय नाही बोलण्याची भाषा कळावी नामदेव महाराज म्हणतात वंदन पुन्हा कुणाला करावं लागेल अहो आता वंदू देव ब्राह्मण ज्यांच्यानी दादा पुण्य पावन प्रसन्न होती तुम्ही श्रोतेजन तुमच्या श्रोत्यांच्या पायावरी नमन माझा दंडवत मग आता वंदू ही रंगभूमिका कीर्तनी उभी होती त्याच लोका टाळ मृदंग तुम्ही श्रोते देखा तुमच्या श्रोत्यांच्या पायावरी नमन माझा दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरी कथा बोले बोबडी या बोला अज्ञान मनोनियाच बाळा चालवी सकळा नामा म्हणे गणपतीला वंदन झालं महादेवाला वंदन झालं गुरुला वंदन झालं आता खऱ्या भारुडाला सुरुवात तात्या अण्णा ओय भारुड काय आहे जुगलबंदी भारुड जुगलबंदी ज्यांनी आता अतिशय सुंदर आवाजात भारुड म्हटला त्यांना चव्हाण वायफळ तालुका जत जिल्हा सांगली व मी संदीप मोहिते टिपेळी जुनोनी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आमच्या दोघात भारुडाची जुगलबंदी भारुडाचा सामना भारुडाची खडाजंगी होईल दोघात हाणामारी होणार नाही पण शाब्दिक चकमक मात्र जरूर होईल काय चव्हाण अरे तुझी माझी र जमली आज जोडे अरे चव्हाण चोर गया तो नूर गया ताल गया तो बाल गया नहीं तो स्टेशन के हमाल हो गया दादा माझ्या तालुक्यात सांगोल्यात कुत्र जरी भुकलं कुत्र सुरात भुकतंय आणि एखादं बारकं बाळ जरी जलमल्या लढायला लागलं मावशी तर करून सुरात रडतंय ही शाना जुगलबंदीला आला अण्णा चव्हाण हे चव्हाण तुझी माझी र जमली आज जोड हो दे सामान तोडीला तोड तुझी माझी र जमली आज जोड हो दे सामान तुझी माझी र जमली जोड हो दे भार तोडीला तोड तुझी माझी र जमली जोड हो दे भारूर तोडीला तुझी माझी रे तुझी माझी र जमली आज जोड अण्णा चव्हाण पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला तूने क्या समझा संदीप मोहिते पाटील फ्लावर नहीं फायर है फायर तुझ्या परगड्यातनं धूर काढील धूर दादा मावशी ही शिकायला दुसरीला तात्या ही शिकायला दुसरीला त्याला इंग्रजी शिकवायला गुरुजीने बाहेर आले गुरुजी सोपं करून शिकवायचं गुरुजी लागली एबीसीडी शिकवायला पण त्यांची आयडिया कशी ए फॉर अण्णाची बायको कशा बाय पोरांना एबीसीडी लगे पाठव हवी म्हणून गुरुजीने आयडिया केली बी फॉर बाळ्याची बायको सी फॉर चंद्याची बायको असं करत गुरुजी एम पर्यंत आलं एम फॉर मंग्याची बायको या जातीने एक शब्द पाठ केला बघा चव्हाण एम फॉर मंग्याची बायको एम फॉर मंग्याची बायको त्या दिवशी गुरुजीने एम पर्यंत शिकवलं शाळा सुटली दुसऱ्या दिवशी शाळा भरली आणि शाळा तपासाला बाहेर आली साहेबांनी फळं डब्ल्यू आणि चव्हाणला उठवलं चव्हाण ही काय लिहिलंय सांग आता ह्यांना डब्ल्यू बघितलं नव्हतं ही काय एम पर्यंत शिकलं होतं ही त्या फळ्याकडे बघून गुरुजीला म्हणते गुरुजी ही मंग्याची बायको उलटी का बसल्या या ना चव्हाण उदय सामना फाईट वातावरण अरे तुझी माझी र जमली आज जोड हो दे सामान तोडीला तोड तुझी माझी र लावली आज जोड हो दे सामान तुझी माझी र जमली जोड हो दे भारूर तोडीला तोड तुझी माझी र जमली जोड हो दे भारूर तोडीला हो